मंचावर उपस्थित मर्जी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी न्यायाधीश सन्माननीय डॉक्टर डी.के. सोनवणे सर, माझ्या उजव्या बाजूला मंचावर उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट राजेश मचाडू सर, आमच्या ताई ॲडव्होकेट अर्चना माने वाघमोडेजी, तदनंतर शेवटच्या क्षणाला आम्ही निमंत्रित केलं आणि आम्हाला ज्या होकार दिला आणि आज आवर्जून इथे मंचावर उपस्थित आहेत ते सन्माननीय आदरणीय रुपेश गाडेकर सरजी, तदनंतर माझे म्हणजे अनेक जवळजवळ 10-25 वर्षाची जी मैत्री आहे असे माझे सन्माननीय आदरणीय ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ पत्रकार आयुष्यमान चंद्रशेखर जाधवजी, आणि माझ्या समोर माझे सर्व मित्र, माझे ॲडव्होकेट मित्र, स्पेशली कल्याणमधून सन्माननीय दिनेशजी रामन सर, आणि नेहमीच मी काही सर्वांची नावं घेत नाही पण माझ्या सहकारी ॲडव्होकेट प्राप्ती कोळी, ॲडव्होकेट वैष्णवी बापगावकर, माझा सहकारी राकेश तुळसकर, मनीषा प्रधान, या सर्वांमुळे आज आपण हा जो काही कार्यक्रम पाहतोय. मित्रांनो, आज जसं की माझे स्नेही, माझे ज्येष्ठ बंधू आयुष्यमान चंद्रशेखरजी जाधव म्हणाले की आज 3 दिवस आहेत आणि तेही महत्वाचे दिवस आहेत. एक म्हणजे बुद्ध पौर्णिमा, दुसरं महाराष्ट्र दिन आणि तिसरं कामगार दिन. आता खूप जास्त रीती असल्यामुळे मी त्यांच्या समोर जास्त करू शकत नाही, पण मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की जर मर्जी संघटनेचं जे बेअरफूट गार्ड नावाचं जे प्रशिक्षण आपण सुरू केलंय, तत्पूर्वी मर्जी संघटना आणि थोडंसं मर्जी संघटनेचा इतिहास तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी मुळात एका चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला होतो, खूप काय माझं व्यवस्थित चाललं होतं. इन बिटवीन लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझे मित्र सन्माननीय किशोरजी पालवे ज्यांचं हे सेंटर आहे जिथे आपण बसलेलो आहोत, ते किशोर पालवे आणि माझे दुसरे एक सोलापूरचे व्यक्ती आम्ही लोकांनी काम केलं आणि काम करत असताना किशोरनी ते अनुभवलं की मंगेश तुला ही चांगल्या पद्धतीची गोष्ट येते, का नाही आपण त्या पद्धतीने पुढे करायचं. त्याचे विचार मला पटले, माझे विचार त्याला पटले. हळूहळू मी त्या विषयांवरती काम करायला लागलो, लोकांचे प्रश्न यायला लागले. इन बिटवीन सन्माननीय डी.के. सोनवणे सरांचा मला संपर्क मिळाला, सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि हळूहळू आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळपास 106 ऑनलाईन सेशन आपण घेतले आणि त्या 106 ऑनलाईन सेशन मध्ये आपण वेगवेगळे प्रश्न हाताळले. मग ते चाइल्ड मॅरेज, तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रात खूप ठिकाणी चाइल्ड मॅरेज होत होतं आणि ते चाइल्ड मॅरेज आम्ही, पण नंतर पुढे पुढे जसं लॉकडाऊन संपलं, मग साथी दिनेश रामन आहेत, काही जुनी मंडळी आहेत, कार्यकर्ते जे माझ्यासोबत आहेत, त्यांनी मिळून आम्ही सर्वांनी 15 ऑगस्ट 2020 ला मर्जी संघटनेचा आपलं जे आहे पुण्याला केल्याच्या नंतर आम्हाला जाणवलं की लोकांचे वेगळ्या पद्धतीने प्रश्न येत आहेत आणि आम्ही बिफोर कोर्ट लोकांना मदत करतो. लोकांना ड्राफ्टिंग करणं, ड्राफ्टिंग करून त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्याचा पाठपुरावा करणं, वेळ पडली तर त्यांना RTI जे आहे बनवून देणं, असं करत असताना आम्हाला असं जाणवलं की ही जी काही लोक असतात वेगवेगळ्या कारणामुळे जे प्रताडित झालेले आहेत ते मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. मग अशा खचलेल्या लोकांना पूर्ववत पदावर आणण्यासाठी काय करायचं? मग आम्ही समुपदेशनाचं काम सुरू करत असताना आम्हाला जाणवलं की आमची टीम छोटी आहे. मी, वैष्णवी, प्राप्ती, राकेश आणि वंदना ताई तिकडे गोरेगावला काम करतात, शेखर सर हे अधूनमधून मदत करतात. मग आम्ही विचार केला की काय करायचं आता. मग माझे मित्र किशोर आहेत, त्यांच्यावर आम्ही चर्चा केली. मग आम्ही एक बेअरफूट गार्ड नावाचं ट्रेनिंग डिझाईन केलं, कारण मी एवढे कमी लोक, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. आणि मग आम्ही जे आहे बेअरफूट गार्ड नावाचं ट्रेनिंग केलं, जवळपास 26 कायदे घेतले आणि विचार केला की कम्युनिटीच्या लोकांना आपण जे आहे कायदेशीर प्रशिक्षण द्यायचं. आपण फक्त कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ करून चालणार नाही, पण ते कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये जे आहे कायदेशीर साक्षरता येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने महात्मा फुले जसे म्हणतात ना की काय कशावर काय केलं, गतिविना काय मती गेली. तर गतिविना मती गेली जे म्हणतात आणि विद्या जर नसेल तर अविद्या काय करते हे जे लोकांना माहिती असते आणि मग लोक आपल्याकडे येतात. आणि म्हणून लोकांना कायदेशीर साक्षर करण्यासाठी आम्ही जे आहे बेअरफूट गार्ड प्रशिक्षण डिझाईन केलं. माझा अधिकार माझी जबाबदारी, माझा अधिकार माझी जबाबदारी हीच आमची ओळख खरी. अन्यायाच्या काळोखातही आम्ही पेटवतो आशेची ज्योत नवी, लहानक्या डोळ्यात
भीती दडलेली, भूक हा मातृत्वाच्या छायेखालीही, जखमा काही खोल दडलेल्या, मातृत्वाच्या छायेखालीही जखमा काही खोल दडलेल्या, त्या वेदनांना न्याय देण्यासाठी आमचे हात सदैव पुढे आलेले. माझं ॲडव्होकेट करिता एक लग्न आहे आणि मी माझ्या संघटनेचा एक छोटासा भाग आहे. काही कारणास्तव आम्हाला यायला जमत नाही, पण त्याचमुळे आम्ही सरांच्या आणि प्राप्ती मॅडमच्या आसपास तर वेळ हा खूप छान प्रोग्राम सरांनी चालू केला. याची माझी संघटना आहे, ग्रासरूट लेवलला काम करत असते आणि वाडीनडीमध्ये लोकांना मदत करत असते. ती सर्वांना सांगत असतात की ते कोणाला प्रॉब्लेम असेल, लिगल गायडन्स हवा किंवा अजून महिला कुठला त्रास होत असेल तर त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं. आणि माझे and I belong to Uday EP. So मेरा बेसिकली पर्सपेक्टिव क्या था कि मुंबई आने का सबसे पहले चीजें मास्टर कर लेते हैं और उसके बाद देखते हैं आगे का प्लान. मुझे मतलब ऐसा कुछ नहीं था कि यार मतलब क्या करना है आगे लाइफ में, बस इतना था कि हम मास्टर करते हैं फिनिश कर. लेकिन साल गुजरा और एक साल बाद जब हमारा इंटर्नशिप का दौर आया, 1 मई, आज से 1 साल पहले से 1 मई से आने वाला 30 दिन तक हमको इंटर्नशिप के लिए हमको इंटर्नशिप करना था किसी भी ऑर्गेनाइजेशन के अंदर. तो हमें सौभाग्य प्राप्त हुआ मर्जी में करने के लिए. तब हमने बहुत सारी ऐसी चीज़ें समझी जानी जिससे हमको ये समझ में आया कि नहीं यार करियर ये नहीं, करियर तो कुछ और भी हो सकता है. और उस टाइम पे हमको एक चीज समझ आया, ये जो स्लोगन देख रहे हो आप, मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी, ये स्लोगन बहुत बड़ा स्लोगन है. और इस स्लोगन में ये समझ लो कि मैं मर्जी में आया तो ये स्लोगन मेरे दिमाग के अंदर चला गया, क्योंकि लोगों को राइट नहीं मालूम है. आपको लगता होगा कि राइट मतलब ठीक है, राइट क्या होता है, मतलब कुछ संविधान होते हैं, कुछ रूल्स होते हैं, रेगुलेशन होते हैं, वो संविधान रूल्स पढ़ के राइट्स बनते हैं. लेकिन दोस्तों ये राइट वैसे राइट नहीं है कि हाँ ठीक है. इसी स्टोरी शेयर करना चाहता हूँ इसके लिए आपको. स्टार्टिंग में क्या हुआ था, जब मैं हॉस्टल आया था, मैं हॉस्टल में रहता हूँ बेसिकली, तो हॉस्टल में क्या हुआ था, एक दिन प्रोटेस्ट के लिए ऑर्गेनाइजेशन के किसी ऑर्गेनाइज किया था. तो हमने कहा ठीक है चलते हैं प्रोटेस्ट देखते हैं क्या हो रहा है. तो हम लोग जब प्रोटेस्ट में गए, कुछ फ्रेंड लोग भी थे साथ में, तो हमने वहाँ गैदरिंग करी वहाँ पे प्रॉपर, और हमने उनसे कुछ ऐसे ही बेसिकली थोड़ी चीजें पूछी. मैंने कहा कि यार ये क्या होता है, मतलब आर्टिकल 19 क्या है, 2-4 चीजें उनसे पूछी ऐसे. तो बोले नहीं हमको तो ये मालूम नहीं है. हमने कहा ये तो हमारा राइट होता है, आर्टिकल 19 जो है, मतलब संविधान जो हमारा आर्टिकल 19 होता है कि हमें बोलने की आजादी होगी, हमें गैदरिंग करने की आजादी होगी. ये सब कुछ जो था वहाँ पीएचडी के जो स्टूडेंट कुछ लोग बैठे हुए थे, मतलब हमारे जो डिपार्टमेंट, हमारे डिपार्टमेंट से बहुत सारे डिपार्टमेंट होते हैं ना, फिजिक्स का डिपार्टमेंट है, केमिस्ट्री का अलग है, तो वो लोग बैठे हुए थे. तो मैंने उनसे पूछा, तो मैंने कहा आपको मालूम है कि ये राइट क्या क्या है हमारे, मतलब बेसिक राइट हमारे खाने की रिलेटेड चीज हो गई, न्यूट्रिशन की चीज हो गई, और साफ सफाई की चीज हो गई. हॉस्टल में बहुत सारी ऐसी चीजें होती हैं जहाँ मतलब हम लोग पॉलिटिक्स वाले हैं तो हम लोग पढ़ते हैं, लेकिन वो बोले नहीं हमको ये राइट के बारे में कुछ भी मालूम नहीं है. तो मैं एक चीज समझा वहाँ पे कि हम लोग पढ़ाई तो बहुत लंबी लंबी कर देते हैं. मतलब कई बार क्या होगा कि लोग पीएचडी कर रहे हैं, बीटेक कर रहे हैं, बीटेक में तो आप समझोगे कि पढ़ते पढ़ते आप जेईई मेन निकालोगे, 2 साल का उसमें टाइम होता है, कोटा जाते हैं लोग, लाखों रुपए खर्च करते हैं. उसके बाद फिर वो पढ़ने के बाद फिर वो क्वालिफाई करते हैं, 4 साल बाद बीटेक करते हैं. उसके बाद में फिर वो कोई जॉब में इन्वॉल्व होते हैं, तब जाकर उनको पैसा मिलता है. तो ये लंबी लंबी पढ़ाई जो लोग कर रहे हैं, तो उससे क्या हो रहा है कि पढ़ाई तो हो रही है लेकिन पॉलिटिकल ज्ञान नहीं आ रहा है. अधिकारों की बात कोई नहीं कर रहा है कि मेरे अधिकार क्या है. तो मैंने मर्जी से जो करके इन अधिकारों के बारे में है कि आप लोग अधिकारों के बारे में जानिए. आप लोग सब मर्जी संगठन से जुड़ा हूँ, मैं जुड़ा हूँ, मैं आगे भी जुड़ा रहूँगा. और ये इसी बात से मैं अपनी बातों को धन्यवाद. यादव मैं हॉस्टल में रहती हूँ और मेरे को मैम मानी जो मैम है ना, उन्होंने बोला था कि ट्रेनिंग का प्रोग्राम है उसमें जाइए, अच्छा रहेगा क्योंकि ये कैसे लड़ते हैं उसमें हमें सिखाएंगे वहाँ पे, खुद के लिए स्टैंड लेंगे. तो उनकी वजह से मैं यहाँ पे आई थी. यहाँ पे आके मुझे बहुत ज़्यादा ही जानकारी मिली, हर एक बेसिक से लेके तो ज़्यादा प्रचार में खुद की लड़ाई को लड़ भी सकते हैं उसके लिए. तो ये सब सोच के ये सब देख के मैंने LLB में भी ये किया है. CT का एग्जाम है तो उसमें मैं अपेयर होने वाली हूँ और भी बहुत सारे लोग हैं जो ये क्लास लेके LLB
साथ आज हमारा बेसिकली एक साल पूरा कंप्लीट हुआ इंटर्नशिप का। और इंटर्नशिप हमारी बहुत ज़्यादा ही प्रैक्टिकल थी। जितना हम यूनिवर्सिटी में पढ़ते थे इट वॉज ऑल थियरी, लेकिन यहाँ पे आने के बाद हमने चीज़ों को बहुत प्रैक्टिकली किया और हमारे लिए वो बहुत नॉलेजेबल था और अच्छा एक्सपीरियंस था। और मेरा बिलीव है कि मैं मर्जी के साथ फ्यूचर में भी जुड़ी हुई रहूँगी और मैं भी LLB में एनरोल करने वाली हूँ। जेव्हा सरांना तर आम्ही ओळखतो दिनूच्या ह्याच्याने, आणि जेव्हा सर पहिल्यांदा आमच्या एरियामध्ये आले होते तेव्हा आम्हाला सगळं स्वतःचं म्हणजे कोणते हक्क आहेत, कोणते नाही आहेत हे सगळं त्यांनी आम्हाला त्यावेळेला समजून सांगितलं होतं. मर्जी संघटना म्हणजे माझा हक्क, आणि त्यांनी हे पण शिकवलं की स्वतंत्र हे सर्वांना असतं, पक्षापासून ते सगळ्यांना. तर त्यांनी त्यावेळेला आम्हाला हे सगळं सांगितलं होतं की काय काय असतं. त्याच्यानंतर वैष्णवी मॅडम आणि त्या मॅडम आमच्या म्हणजे वैष्णवी मॅडमने आमचा क्लास घेतला होता तेव्हा त्यांनी इतकं छान आम्हाला सगळं सांगितलं की न्यायाबद्दल जी माहिती असते, संविधानाबद्दल जी माहिती असते ती सगळी माहिती त्यांनी आम्हाला दिली. आणि आम्हाला खरं तर इतकी सगळी माहिती नव्हती. लॉ केवढ्या प्रकारचे लॉ असतात ते आम्हाला माहितीच नव्हते, कोर्ट किती प्रकारचे असतात ते आम्हाला माहितीच नव्हते. मग त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की आम्ही तर एकच कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, दोनच कोर्ट माहिती होते. त्याच्यानंतर मग आम्हाला माहिती पडलं की अरे खूप सारे कोर्ट्स आहेत त्याच्या आतमध्ये. परत पोलिसांचं पण काय काय कामं असतात किंवा RTO जे बोलतात ते असतात, ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि शिकवलं. तेव्हा आम्हाला कळलं की खूप काय काय असतं याच्यामध्ये. तर आम्ही म्हणजे खूप आभारी आहोत की आम्हाला खूप सारं ज्ञान भेटलं त्यांच्यामुळे, आणि आम्ही आमचे हक्क कुठले आहेत हे आम्हाला समजले. म्हणून त्यांचं खूप खूप मनापासून भरपूर भरपूर धन्यवाद करते मी. मर्जीमध्ये जेव्हा मी आलेलो तेव्हा आम्हाला पण काही आयडिया नव्हती फर्स्ट ऑफ ऑल की काय होतं. बट सरांनी मॅडमने आम्हाला ज्या पद्धतीने डिटेलमध्ये आम्हाला सेक्शन्स काय आहेत, आपले फंडामेंटल राईट्स काय आहेत, ड्युटीज काय आहेत, लॉज कसे एक्झिक्यूट केले जातात, ड्राफ्टिंग कशी केली जाते, हे काही गोष्टी आम्हाला ब्लँक होतो. सो ते मॅडमनी आणि सरांनी आणि जे पण आमचे प्रवक्ता यायचे त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये याच्याबद्दल माहिती दिली, जे एकदम आमच्यासाठी भरपूर फायदेशीर ठरलं आहे. म्हणजे एकदम फायदेशीर होतं सर्वांसाठी. इथे भरपूर अशी लोक आलेली ज्यांना काही माहिती नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना भरपूर हेल्प झालेली आहे. रिलेटेड टू काही प्रॉपर्टी मॅटर्स आहेत, SRA बद्दल काही डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा कुणा पर्सनल मॅटर्स आहेत त्याच्याबद्दल पण सर्वांना आम्हाला चांगली माहिती दिली. तर त्याच्यासाठी मी सोनावणे सर, प्राप्ती मॅडम आहे, वैष्णवी मॅडम आहे, सर्वांना थँक करतो. आणि फ्युचरमध्ये पण अशी आम्हाला काही अशी हेल्प लागली आणि वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ मर्जी. आणि थोडक्यात थँक्यू बोलतो सर्वांसाठी. थँक्यू. अगोदर तर मला LLB करायची इच्छा होती. मग मी माझे मित्र म्हणजे माझ्या भावासारखे विकी पारखे त्यांनी मला सांगितलं की तू अच्छा LLB करायचे तुला, तर त्याच्या अगोदर बेसिक काहीतरी म्हणजे लॉचं नॉलेज आहे. तर विकी यांनी ॲडव्होकेट विकी यांनी मला मर्जी संघटनेबद्दल सांगितलं आणि मी मर्जी संघटनेमध्ये जुळून मला खूप काही बेसिक म्हणजे कळालं की लॉ विषयी प्रत्येक म्हणजे घटकांचा त्याच्यामध्ये अभ्यास झाला. खरं तर म्हणजे असे लॉ आहेत ते पण आपल्याला कळले की प्राण्यांवर कसे म्हणजे अत्याचार कुठे होतात त्याच्या पण लॉबद्दल मी शिकलो सरांकडून आणि खूप बरं वाटलं की आणि सगळ्यांचं आभार मानतो मी की मला इकडे बोलून चांगलं नॉलेज मिळाल्याबद्दल धन्यवाद.